फैक्टर कहीं पे भी आप जाओ क्रिकेट, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी ये बात देखने को मिलती है। भारतीय विकेट जो होते हैं, खासतौर पर टेस्ट क्रिकेट की हम बात करें तो टर्निंग ट्रैक्स रहते हैं। भारत और न्यूजीलैंड के बीच में टेस्ट मैच भी चल रहा है और उसका भी एक बड़ा महत्वपूर्ण दिन आज होने वाला है। भारतीय टीम के पास बढ़त भी है। एक विकेट कल भारत का गिरा, लेकिन 63 रनों की बढ़त जब तीसरे दिन का खेल समाप्त हुआ था। आज चौथा दिन वहाँ पर, लेकिन यहाँ पर दूसरा और अंतिम दिन है द्वारली प्रीमियर लीग 2021 का। तो आज के दिन के खेल की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर भाल विलेज एंड से, यानी कि जिस दिशा से अब गेंदबाजी होने वाली है उस दिशा में भाल गांव आपको देखने को मिलेगा, इसलिए इसको भाल विलेज एंड कहा जाता है। और जो दूसरा छोर है वो द्वारली विलेज एंड है। भारत के बल्लेबाज प्रथमेश के पास स्ट्राइक, पहला ओवर लेकर देवेश। ये रही सुपर संडे की पहली गेंद, राइट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस ड्राइव कर दिया बहुत ही खूबसूरती के साथ थ्रू द कवर्स। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। पहली गेंद पर शानदार चौका। पहली गेंद ढीली कमज़ोर गेंद, जिसे लूजनर कहते हैं क्रिकेट के खेल में। कई अच्छे अच्छे महान बॉलर्स के साथ भी ये होता है, पहली गेंद ठिकाने पर गिरती नहीं है। फुल टॉस भी थी और जगह भी दे बैठे थे। ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रखी हुई गेंद थी, उसका पूरा फ़ायदा उठाया। पॉइंट और कवर के बीच में से गैप ढूंढने में कामयाब रहे। बल्ले के बीचों बीच लेकर खेला था भारत के बल्लेबाज प्रथमेश ने, और देवेश सुरखादे का स्वागत किया गया है चौके के साथ। तो चौके के साथ आज के दिन के खेल की शुरुआत होती हुई हर्ष नक्शलेबन टीम पहले बैटिंग कर रही है। इस बार ऑन साइड में स्विंग कर दिया है, एक और बाउंड्री। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। ऐसे लग रहा है कि बल्लेबाज प्रथमेश घर से ही सेट होकर आए हैं और पहली दो गेंदों पर दो चौके। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेला था, हवा में ज़रूर खेला था, लेकिन इनफील्ड को क्लियर किया। टाइमिंग लाजवाब देखने को मिल रही है। एंगल चेंज किया है बॉलर ने। इस बार पटकी हुई गेंद, लेकिन लेग स्टंप के बाहर वाइड। थोड़ा सा मलिंगा स्टाइल है, हम देखें तो बॉलिंग एक्शन देवेश का। साइड आर्म गेंदबाजी करते हैं। पहली दो गेंदें राउंड द स्टंप्स किया था उन्होंने, लेकिन अब ओवर द विकेट गेंदबाजी करने का प्रयास। इस बार अच्छी गेंद, लेकिन किस्मत का सहारा मिला है बल्लेबाज को। टॉप एज और गेंद काफी फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। या लेंथ में परिवर्तन किया है, थोड़ा पटक कर रहे हैं, शॉर्ट रख रहे हैं गेंदों को, लेकिन किस्मत का सहारा मिला बल्लेबाज को। और लगातार तीसरा चौका, एक वाइड गेंद बीच में हुई है, लेकिन लगातार 3 चौके प्रथमेश के बल्ले से। हालांकि उसमें से तीसरा चौका जो था, इरादा तो नहीं था वहाँ पर खेलने का, फाइन लेग की तरफ। बढ़िया गेंद, इस बार थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, उठाकर खेलना चाहते थे, गेंद लगी थाई पर, कोई रन नहीं। डॉट गेंद आज के दिन के खेल की ये पहली डॉट गेंद। पहले ओवर का खेल चल रहा है। ये मुकाबला है हर्ष नक्श 11 और स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान के बीच में। गजानन प्रतिष्ठान के कैप्टन मनोज रसाल ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है।
पावर प्ले का खेल चल रहा है और हम देख रहे हैं कि एक लॉन्ग ऑफ रखा गया है, थोड़ा सा वाइड है। एक डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री पर तैनात किया गया है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ओ ओवर पिच थी लेकिन गलत लाइन पर खेल बैठे। एक और डॉट गेंद, पूरी तरह से बीट हुए बैट्समैन। अच्छी वापसी ज़रूर कर रहे हैं गेंदबाज, हालांकि महंगे साबित हुए हैं। खासतौर पर पहली गेंद काफ़ी ढीली रही थी, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर फुल टॉस। उसके बाद एक अच्छी गेंद पर चौका, गुड लेंथ गेंद पर स्विंग किया था, ऑन साइड में चौका जड़ा था और उसके बाद एक टॉपेज लगकर गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी। इस बार क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास, बल्ले के थोड़ी अंदर लगी है। दूसरे रन का प्रयास होगा। पहले पैर से रोकने का प्रयास किया था फील्डर ने, उसका फ़ायदा उठाया गया है। अच्छा तालमेल दोनों भी प्रारंभिक बल्लेबाजों के बीच में, और इसके साथ ही ये पहला ओवर समाप्त होता हुआ। बहुत दमदार शुरुआत हर्ष नक्श 11 टीम की, टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए। एक ओवर के बाद स्कोर हुआ है 15 रन नुकसान के, 15 विदाउट लॉस। एक ओवर के बाद 15 रन बगैर किसी नुकसान के हर्ष नक्श 11। और इसी रफ्तार से बल्लेबाज रन्स बनाते रहे तो 6 ओवर में 90 रन, जो कि सबसे बड़ा टोटल रहेगा मेरे ख्याल से इस टूर्नामेंट का, क्योंकि कल पहले मैच में 75 रन बने थे और वही शायद हाईएस्ट टीम टोटल भी है। कल 6 मुकाबले खेले गए थे, आज कुल मिलाकर 7 मैचेस होने हैं, अंतिम दिन है। और फिलहाल ये तो केवल शुरुआत है इस सुपर संडे की, लेकिन पहले ओवर का खेल वाकई में बल्लेबाज के पक्ष में रहा है। प्रथमेश ने सभी 6 गेंदों का सामना किया और अब नया ओवर लेकर गेंदबाज द्वारली विलेज एंड से मनोज तैयार होते हुए। मनोज रसाल कप्तान है स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम के, और कप्तान के कंधों पर तो हमेशा बड़ी जिम्मेदारी रहती है। अच्छे ऑलराउंडर है मनोज, बैटिंग भी धुआंधार करते हैं और गेंदबाजी में भी ज़रूर उनकी टीम को उनसे काफ़ी अपेक्षाएं रहेगी। ब्रेक थ्रू दिलाने का प्रयास करना होगा। और अब स्ट्राइक हृदयनाथ के पास पहली बार सामना करेंगे इस टूर्नामेंट में। शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया, गेंद हवा में है, फील्डर है डीप में, लेकिन कोई मौका नहीं फील्डर के पास। गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। बॉल का स्ट्रोक देखने को मिला है। हालांकि जब हुक शॉट खेला जाता है तो आमतौर पर गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर जाती है, लेकिन मिड विकेट की तरफ ये छक्का। फिर से पटकी हुई गेंद, अच्छा उछाल। और ये बात तो है, इस विकेट में उछाल तो काफ़ी अच्छा है बॉलर्स के लिए, लेकिन क्या सटीक लेंथ हो सकती है ये देखना होगा बॉलर्स को। अच्छा उछाल मिलता है इसका मतलब ये नहीं कि आप ज़्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी ही करते रहो। कई बार ऐसा होता है कि शॉर्ट पिच गेंदबाजी करने के चक्कर में काफ़ी सारे रन्स गेंदबाज खर्च कर डालते हैं जब उछाल उनको अच्छा मिलता है, यानी कि बॉलर भी थोड़े अति उत्साही हो जाते हैं। तो ये बात भी ध्यान में रखनी होगी गेंदबाजों को। अगली गेंद दाहिने हाथ से अराउंड द स्टंप्स। इस बार देखिए थोड़ा कम उछाल था और रन चुराया गया है, विकेट कीपर द्वारा गलती हुई, उसका फ़ायदा। अंपायर कृष्णा बोराडे के कहा वाइट का बल्कि बाई का इशारा, अतिरिक्त रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन। निहाल मात्रे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में स्कोरर की भूमिका में। कृष्णा बुराडे और बाड़ा इकारे ये दो अंपायर्स। और बाड़ा इकारे के बारे में मैं कहूँ तो काफ़ी सारा क्रिकेट उन्होंने खेला है, अपने ज़माने के एक बेहतरीन ऑलराउंडर रहे हैं। त्रिशूल के लिए भी काफ़ी क्रिकेट खेला उन्होंने, ओम साई टीम के लिए, साथ में मास्टर्स के लिए शुरुआत की थी उन्होंने। और उस ज़माने का क्रिकेट तो काफ़ी अलग था, आजकल क्रिकेट काफ़ी बदल गया है। इस बार ओवर पिच, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लॉफ्टेड ऑन ड्राइव, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 6 रनों के लिए।
ये दूसरा सिक्सर है इस ओवर का। पहला छक्का हृदयनाथ के बल्ले से आया था और अब ये सिक्सर ओवर पिच गेंद पर बिल्कुल सामने खेला प्रथमेश ने। स्कोर उछलता हुआ 28 रनों पर पहुंच चुका है। इस बार हुक किया है गेंद हवा में, लेकिन फील्डर बहुत दूर है। गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। फील्डर बहुत दूर से पहुंचे हैं, लगभग मिड विकेट, स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी थे। काफ़ी दूरी तय की उन्होंने, लेकिन तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था वहाँ पर प्रथमेश के पास। इन 2 रनों से स्कोर 30 रनों पर पहुंचता हुआ 30 रन्स विदाउट लॉस। फ्लाइंग स्टार्ट इसे ही कहा जाता है। आक्रामक शुरुआत, आक्रामक सोच बल्लेबाजों की, और अच्छे शॉट्स भी खेल रहे हैं। जब आगे वाली गेंद मिलती है तो सामने भी प्रहार कर रहे हैं। शॉर्ट पिच गेंदों पर हुक शॉट का जिस तरह से इस्तेमाल किया है दोनों बल्लेबाजों ने, काबिल तारीफ। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार थोड़ा दूर रखा था बल्लेबाज से, रूम बनाने के लिए देख रहे थे और अंपायर का वाइड का इशारा। हालांकि बल्लेबाज बीट हुए थे, लेकिन देखिए जो एंगल बनाया गया था ऑफ स्टंप के बाहर, एक तो ओवर द विकेट कर रहे हैं दाहिने हाथ से बाएं हाथ के बैट्समैन के लिए क्रॉस लेकर जाने का प्रयास था। लेकर गए भी, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी ज़्यादा दूर थी गेंद, जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित कर दिया। इस बार बेहतरीन ड्राइव, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर प्रोटेक्शन मौजूद है। बल्ले के बीचों बीच लेकर शॉट्स लगाए जा रहे हैं। केवल 1 रन इस बार, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। तो 2 ओवर के पश्चात हर्ष नक्श 11 का स्कोर हुआ है 32 रन बिना किसी नुकसान के। कहीं ना कहीं दोनों भी बॉलर्स काफ़ी महंगे साबित हुए हैं। पहले ओवर में 15 रन आए थे, दूसरे ओवर में 17 रन। 2 ओवर के बाद 32 रन दोनों भी सलामी बल्लेबाजों ने बनाए हैं, और उसमें ज़्यादा योगदान प्रथमेश का है। बहुत बेहतरीन बैटिंग कर रहे हैं, 3 चौके और 1 छक्के की मदद से 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मात्र 9 गेंदों का सामना किया है, और हृदयनाथ के बल्ले से 1 सिक्सर निकला है। हालांकि 2 डॉट गेंदें भी उन्होंने खेली है, लेकिन कुल मिलाकर बहुत अच्छी शुरुआत दी है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। मजबूत हम देखें तो आधारशिला रखी गई है हर्ष नक्श 11 के लिए। अब बॉलिंग में परिवर्तन, प्रमोद को आक्रमण पर लाया गया है, और इसकी कहीं ना कहीं अपेक्षा थी, क्योंकि पहले दोनों भी गेंदबाज थोड़े महंगे साबित हुए। पावर प्ले की भी समाप्ति हो चुकी है। लोअर फुल टॉस, बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर। अच्छे तकनीक का परिचय भी देते हुए बल्लेबाज, खासतौर पर प्रथमेश, काफ़ी प्रभावित कर रहे हैं अपनी बल्लेबाजी से। गेंद के मेरिट पर शॉट्स लगाए जा रहे हैं। शानदार कवर ड्राइव से शुरुआत की उन्होंने, उसके बाद ऑन साइड में भी अच्छे स्ट्रोक्स लगाए हैं। तो जहाँ की गेंद वहाँ खेलने का फ़ायदा ज़रूर मिलता है बल्लेबाजों को। गेंद के मेरिट पर जब बैटिंग होती है तो बॉलर के लिए भी परेशानियाँ बढ़ती जाती है, और ऐसे बल्लेबाज के विरुद्ध बॉलिंग करना उतना आसान नहीं होता है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इस बार उंगलियां फेरी थी, गेंद टर्न हुई, लेकिन दिशाहीन गेंद। वाइड का इशारा करते हुए अंपायर बाड़ा इकारे, निर्भय नाम है उनका, और बाड़ा के नाम से काफ़ी मशहूर है अंपायर इकारे। अतिरिक्त रन। सटीक लाइन और लेन पर बॉलिंग करने की आवश्यकता है इस समय। विकेट की सख्त ज़रूरत है, जल्द से जल्द विकेट चटकाना होगा, नहीं तो फिर एक बहुत ही विशाल स्कोर हर्ष नक्श 11 टीम खड़ा कर सकती है। इस बार वेट करते हुए कट कर दिया है खूबसूरती के साथ। गेंद जा रही है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। स्ट्रोक हृदयनाथ के बल्ले से, और क्लास झलकता हुआ उनका इस स्ट्रोक में। गेंद को आने दिया, टर्न होने दिया गेंद को, पहले इंतजार किया, फिर बैकफुट पर जाकर वार किया। बहुत ही शानदार स्ट्रोक। हालांकि स्वीपर कवर में फील्डर मौजूद है, लेकिन उस फील्डर को मौका नहीं दिया।
लगातार अब गेंदों को टर्न कराने की कोशिश। पहली गेंद जो की थी बायत के बैट्समैन के विरुद्ध वो थोड़ी तेज़ की थी, लोअर फुल टॉस, लेकिन अब अपने सही रंग दिखाने का प्रयास करते हुए बायत के गेंदबाज प्रमोद। गेंद टर्न हो रही है लेकिन धीमी गति से आ रही है, तो थोड़ा समय भी मिल रहा है बल्लेबाजों को खेलने के लिए। वेट करते हुए बल्लेबाज शॉट्स लगा रहे हैं। अच्छी सोच की बल्लेबाजी। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन बगैर किसी नुकसान के। अभी भी पहले विकेट की तलाश में लेट गजानन प्रतिष्ठान टीम। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, लेकिन कप्तान की जो सोच थी उसके अनुसार अभी तक खेल हुआ नहीं है। शुरुआत में आप खासतौर पर जब टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लेते हो तो यही उम्मीद होती है कप्तान को कि शुरुआत में उनको ब्रेक थ्रूज मिलेंगे, विकेट से सहायता होगी बॉलर्स के लिए। ज़रूर विकेट से सहायता तो है, लेकिन अच्छी बैटिंग हो रही है इस बार। तेज़ तर्रार गेंद थी, फुलर लेंथ बीट किया पूरी तरह से प्रथमेश। कई बार ऐसा हुआ है कि वो क्रीज से भी खेल रहे हैं, खासतौर पर उनका जो फ्रंट लेग है वो गेंद की पिच तक नहीं जाता है, थोड़ा लेग स्टंप की तरफ जाता है, यानी कि हाथ खोलने के लिए जगह बनाते हैं। और जब भी सटीक लाइन और लेन पर बॉलिंग होती है तो ज़रूर थोड़ा सा मुश्किल हो सकता है उनके लिए। और इस बार बैक ऑफ द हैंड चाइनामन गेंद, लेकिन सही नियंत्रण देखने को नहीं मिला। मिसफील्ड डीप में और ज़रूर 2 रन बनेंगे यहाँ पर। जी हाँ, गेंदबाज थोड़े से निराश। वेरिएशन बॉल डालने का प्रयास किया था वहाँ पर। बैक ऑफ द हैंड चाइनामन लेग ब्रेक बॉलर बायत के जिस तरह से बॉलिंग करते हुए से 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन, जबकि ये मात्र तीसरे ओवर का खेल चल रहा है। बड़ी आकर्षक शुरुआत की है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने हर्ष नक्श 11 टीम के लिए। अगली गेंद सामना करेंगे प्रथमेश। इस बार तेज गेंद थी, ओवर पेच ड्राइव किया है ऑन साइड में, लेकिन फील्डर मौजूद है काउ कॉर्नर की तरफ। वहाँ पर दूसरा रन लेना चाहते थे लेकिन मना किया प्रथमेश ने अपने पार्टनर को। केवल 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 42 रन, यानी कि ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं, जो कि एक बहुत ही ज़बरदस्त रन रेट है। तो अभी भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है पारी में। 3 ओवर की समाप्ति, यानी कि पारी के आधे ओवर समाप्त हुए हैं और वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। 42 विदाउट लॉस, नक्श हर्ष 11। ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है भाल द्वारली प्रीमियर लीग सीज़न 4 में। आज दूसरा और अंतिम दिन। आज का पहला मुकाबला आपके सामने है हर्ष नक्श 11 और लेट गजानन प्रतिष्ठान के बीच में। हर्ष नक्श 11 टीम बैटिंग कर रही है और 3 ओवर्स में 42 रन उन्होंने बना लिए हैं। बहुत ही मजबूत शुरुआत की है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। 27 पर बैटिंग कर रहे हैं प्रथमेश और हृदयनाथ खेल रहे हैं 11 पर। ठोस और मजबूत बुनियाद रखी गई है
इसका फ़ायदा आने वाले बल्लेबाज भी उठा सकते हैं। हालांकि उसके लिए पहले एक विकेट कम से कम चटकाना होगा लेट गजानन प्रतिष्ठान के बॉलर्स को। नए ओवर लेकर देवेश, एंड चेंज किया गया है उनका, क्रॉस बैटेड शॉट खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ। फील्डर दूर से आए हैं प्रमोद, वहाँ पर हल्का सा फंबल ज़रूर हुआ लेकिन कोई ज़्यादा नुकसान नहीं, इस बार केवल 1 रन। पिछला ओवर हालांकि प्रमोद का अच्छा रहा था, अच्छे वेरिएशंस दिखाए उन्होंने, गेंद को टर्न भी कराया, क्विकर डिलीवरीज का अच्छा इस्तेमाल किया, एक चाइनामैन गेंद भी देखने को मिली। और पहले 2 ओवर की तुलना में उन्होंने रन भी कम खर्च किए थे, मात्र 10 रन खर्च किए थे, लेकिन विकेट नहीं मिला है। ये सबसे बड़ी परेशानी कहीं ना कहीं कही जा सकती है अभी तक के खेल में स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम के लिए। विकेट्स चटकाने होंगे, दोनों बल्लेबाज काफ़ी खतरनाक नज़र आ रहे हैं और यहाँ से रनों की गति को और भी ज़्यादा बढ़ाने का प्रयास ज़रूर करेंगे ये दोनों भी सलामी बल्लेबाज, इसमें कोई संदेह नहीं है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट है, एक डीप स्क्वायर लेग रखा गया है, ऑफ साइड में एक डीप कवर पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है, थर्ड मैन फाइन लेग ऊपर, कवर्स में एक फील्डर, एक बैकवर्ड ऑफ द पॉइंट खिलाड़ी सर्कल के अंदर। फुल टॉस है, इस बार घुमा दिया है डीप स्क्वायर लेग पर सीधे फील्डर के पास, ओह कैच ड्रॉप। बड़ी देर बाद ये मौका आया था, उसको भी बुना नहीं पाए फील्डर, और देखिए उसके बाद जो निराशा है वो स्पष्ट देखने को मिली है। दूसरा रन भी वहाँ पर दौड़कर पूरा किया गया है। तो कैच छूटने के बाद जल्दी से रिकवरी भी ठीक तरह से नहीं कर पाए वहाँ पर फील्डर, अंकित थे वहाँ पर। और ये जो कैच छूटा है हृदयनाथ का, वाकई में काफ़ी महंगा साबित हो सकता है। और इस बार आड़े बैट से सामने उछाल दिया है, एक और कैच का मौका। इस बार रामदास ने कोई गलती नहीं की, अच्छा कैच और आखिरकार आउट होते हुए हृदयनाथ। मिले हैं तो एक ही ओवर में 2 विकेट्स मिले हैं देवेश को। आगे रखी हुई गेंद थी और लगभग खदेड़ कर निकाला था, हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला लेकिन लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए, और अच्छा कैच वहाँ पर प्रमोद द्वारा, खाता भी नहीं खोल पाए बल्लेबाज सुचित्रा ने।
निराश होकर पेविलियन में लौट चुके हैं। टीम का स्कोर इस समय 46 रन 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन नंबर 4 पर आए हैं परेश, और स्ट्राइक भी इस समय उनके पास है। प्रथमेश अभी भी डटे हुए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर, लेकिन इस ओवर में ज़बरदस्त वापसी की है स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम ने। यहाँ से फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन चाहेंगे कि 6 ओवर्स में स्कोर जो है वो 65 के अंदर ही रखा जाए, और ऐसा यदि कर पाते हैं तो ज़रूर संतुष्ट रहेंगे। लेकिन अभी भी काफ़ी बल्लेबाजी बची हुई है, 2 ही विकेट्स गिरे हैं हर्ष नक्श 11 के, और परेश भी अच्छे स्ट्राइकर है। करारा स्ट्रोक बिल्कुल कारपेट के सहारे ड्राइव किया है प्रमोद के पास लॉन्ग ऑफ पर। केवल 1 रन लेने का अवसर, सिंगल ही मिला है, लेकिन आत्मविश्वास ज़रूर बढ़ेगा इस स्ट्रोक के बाद बैट्समैन का, क्योंकि बल्ले के बीचों बीच लेकर अच्छे नियंत्रण के साथ स्ट्रोक खेला गया था। और इसके साथ ही ये ओवर सफल ओवर समाप्त होता हुआ देवेश का। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 47 रन 2 विकेटों के नुकसान पर। नेक्स्ट मैच परी 11 वर्सेस आई गावदेवी 11। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। आज जो 4 टीमें खेलने वाली है वो इस तरह से ही है: हर्ष नक्श 11, लेट गजानन प्रतिष्ठान, परी 11 और आई गावदेवी 11। स्कोर 47, 47 दावा। और जो फॉर्मेट है, कल भी हमने देखा कि 2 मैचेस होने के बाद तीसरा मैच जो है वो जीती हुई टीमों के बीच में रहेगा, यानी कि पहले मैच की विजेता टीम और दूसरे मैच की विजेता टीम के बीच में। चौथा मुकाबला पहले मैच में हारने वाली टीम और दूसरे मैच में हारने वाली टीमों के बीच में रहेगा। उसके बाद 5वां मैच तीसरे मैच में हारने वाली टीम और चौथे मैच में जीतने वाली टीम के बीच में रहेगा। और उसके बाद सेमीफाइनल मैच रहेगा, यानी कि जो 2 टीमें टॉप पर रहेगी ग्रुप में उनके बीच में सेमीफाइनल मुकाबला रहेगा। कल पहला सेमीफाइनल मुकाबला इस टूर्नामेंट का खेला गया था जय 11 और ब्रदर्स ग्रुप 11 के बीच में, जिसको जय 11 ने जीता और फाइनल में अपनी जगह बनाई। नेवर की पहली गेंद प्रमोद की थोड़ी शॉर्ट थी, बैकफुट पर जाकर पुल किया है डीप मिड विकेट पर। वहाँ पर एक हाथ से फील्ड करने का प्रयास थोड़ा समझ से परे था, उसका फ़ायदा उठाया बल्लेबाजों ने, मिसफील्ड हुआ और 2 रन। विशाल के लिए मौका है जो ऑन साइड में बाउंड्री पर डीप मिड विकेट पर फील्डिंग कर रहे हैं। कैच लपकते हैं तो 500 रुपयों का कैश प्राइज उनको दिया जाएगा गणेश फुलोरे जी की ओर से। 500 रुपयों का कैश प्राइज एक कैच के लिए। प्रमोद का ये दूसरा ओवर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार आर्म बॉल ठीक तरह से खेल नहीं पाए, लेकिन एक तेज सिंगल स्टंप्स के पीछे किसी तरह से गेंद को खेलने में कामयाब रहे थे। लेग बाय का इशारा वहाँ पर अंपायर द्वारा, अतिरिक्त रन मिलता हुआ। रन आने ज़रूरी इस समय, क्योंकि 5वें ओवर का खेल चल रहा है, 6 ओवर का मैच है और स्कोर अब 50 रन पूरे हो चुके हैं। 50 अब 50 रन 5वें ओवर के खेल में। शुरुआत दमदार रही, पहले 3 ओवर्स में खासतौर पर 42 रन बने थे, लेकिन पिछले ओवर से गेंदबाज थोड़े से हावी हुए हैं। देवेश ने अच्छी वापसी की, अपने दूसरे ओवर में उन्होंने 2 विकेट्स चटकाए, पहले ओवर में काफ़ी महंगे साबित हुए थे। और इसी तरह का क्रिकेट दर्शक भी देखना चाहते हैं कि खिलाड़ी वापसी भी करे, ऐसे नहीं कि एक ही टीम का दबदबा बना रहे मैच में। वन साइड मैचेस वैसे भी दर्शक देखना पसंद नहीं करते। अगली गेंद फुल टॉस है, बहुत ही सुंदर तरीके से ड्राइव किया है, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद देवेश के रूप में गैप ढूंढ नहीं पाए। टाइमिंग बढ़िया थी, लेकिन गैप में आप नहीं खेलोगे तो ज़्यादा रन्स मिलने वाले नहीं है। केवल 1 रन। स्कोर धीरे धीरे अब आगे बढ़ता हुआ 51 रन। थोड़ी सी गाड़ी जो है हर्ष नक्श 11 की रिवर्स गियर में चली गई है पिछले ओवर से। आमतौर पर उम्मीद यही होती है कि डेथ ओवर्स में तेज़ गति से बल्लेबाज रन्स बनाएंगे, लेकिन गेंदबाजों ने अच्छा खासा नियंत्रण दिखाना शुरू किया है पिछले ओवर से। इस बार पैरों पर रखा था, ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, कुछ समझ नहीं पाए उस गेंद के बारे में, और लेग बाय के जरिए एक और सिंगल चुराते हुए बल्लेबाज परेश थोड़े परेशानी में नज़र आ रहे हैं इस ओवर में। गेंद की ट्रेजेक्ट्री में अच्छा परिवर्तन करते हैं बायत के गेंदबाज प्रमोद। अच्छा खासा अनुभव भी है उनके पास, और वो अनुभव अपनी टीम के हित में झोंकते हुए इस समय प्रमोद। फील्डर प्रताप पाटिल के लिए भी 500 रुपयों का कैश प्राइज़ है यदि वो कैच लेते हैं तो, गणेश फुलोरे साहब की ओर से। दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट।
और फुल टॉस इस बार कमज़ोर गेंद, घुमाया ज़रूर है लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। डीप स्क्वायर लेग पर अच्छा प्रयास फील्डर का, निश्चित रूप से बाउंड्री तो बचाई है, 2 रन इसी बीच पूरे। और शायद बल्लेबाज वहाँ पर कहीं ना कहीं बीमर की मांग कर रहे थे, लेकिन अंपायर बेहतर तरीके से देखते हैं, समझते हैं। ये लीगल गेंद थी। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 54। पानी की सुविधा इस टूर्नामेंट में क्रियांश वाटर्स की ओर से उनका विशेष धन्यवाद हम व्यक्त करते हैं। थोड़ा धीमा हो गया है खेल, तेज करने की कोशिश, बहुत ही सुंदर ड्राइव, देखने में स्ट्रोक बहुत बढ़िया, लेकिन ज़्यादा रन्स मिलने वाली नहीं है क्योंकि सीधे फील्डर के पास खेला था लॉन्ग ऑफ पर। सिर्फ 1 रन और इसके साथ ही एक और किफ़ायती ओवर समाप्त होता हुआ 5 ओवर का खेल पूरा हो चुका है। हर्ष नक्श 11 टीम का स्कोर हुआ है 55 रन नुकसान पर, 55 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अच्छा स्ट्राइक रेट किसी भी फॉर्मेट में माना जा सकता है जहाँ तक क्रिकेट खेल का सवाल है, चाहे आप टेनिस बॉल क्रिकेट खेलो, T20 खेलो, वनडे क्रिकेट खेलो या फिर टेस्ट क्रिकेट, बहुत ही ज़बरदस्त स्ट्राइक रेट। फिर से घुमाया है ऑन साइड में कलाइयों का उपयोग करते हुए, लेकिन इस बार फील्डर मौजूद है। दूसरे की कोशिश, लंबा थ्रो और स्टंप्स बिखेरे विकेट कीपर ने, लेकिन अंपायर की सहमति नहीं। वहाँ पर बैट्समैन सुरक्षित अपने क्रीज में, 2 रन पूरे, अच्छी दौड़ विकेटों के बीच में। तारीफ करनी होगी दोनों भी बल्लेबाजों की, क्योंकि उतना आसान नहीं था, क्योंकि गेंद जो थी वो सीधे डीप स्क्वायर लेग के पास चली गई थी, लेकिन लंबी बाउंड्री है थोड़ी सी उस दिशा में, उसका फ़ायदा उठाया गया है। अच्छा तालमेल देखने को मिला दोनों भी बल्लेबाजों के बीच में। परेश और प्रथमेश की जोड़ी है इस समय क्रीज पर। स्कोर 2 रनों से बढ़ता हुआ 63 रन 2 विकेटों के नुकसान पर। 6-6 ओवर के मैचेस पहले ही दिन से, पहले ही मुकाबले से हम देख रहे हैं इस टूर्नामेंट में, और शायद रनर की मांग की गई है या फिर शूज़, यस शूज़ अपने बदलना चाहते हैं वहाँ पर बल्लेबाज, जिस वजह से खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है। हालांकि पारी में केवल 4 गेंदें शेष है, लेकिन ये 4 गेंदें भी काफ़ी महत्वपूर्ण है दोनों टीमों के दृष्टिकोण से। गेंदबाज की यही कोशिश होगी कि कम से कम रन
यहाँ से खर्च किए जाए, क्योंकि पहले ही काफ़ी रन्स बना लिए हैं बल्लेबाजों ने, और उसमें भी प्रथमेश बहुत ही धुआंधार बैटिंग करते हुए नजर आए हैं। 40 पर नॉट आउट है प्रथमेश। कि कैप्टन, आप दोनों को पूरी तरह से तैयार रहना है। जैसे ही 6 ओवर्स का खेल पूरा होगा, टॉस किया जाएगा। दोनों भी टीमों का ये पहला मैच है, हर्ष नक्श 11 और स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान का। और इस समय स्कोर 63 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदे पारी में शेष। 40 पर बैटिंग कर रहे हैं प्रथमेश, और स्ट्राइक भी उनके पास है। यानी कि अब रोचकता इस बात में है इस पारी में कि 4 गेंदों में क्या 10 रन बनाकर अपना अर्धशतक पूरा कर सकते हैं प्रथमेश। काबिलियत पूरी है, शानदार बल्लेबाजी की है उन्होंने, और डिजर्व भी करते हैं कहीं ना कहीं वैसे देखा जाए तो। लेकिन बॉलर की कुछ अलग सोच रहेगी यहाँ पर, ज़रूर उनको आउट करने का प्रयास करेंगे अंकित द्वारली एंड से। राइट अमोर द विकेट। ओवर पेज, बहुत ही सुंदर ड्राइव, गैप में निकाल दिया है। फील्डर क्या पहुंच पाएंगे? जी नहीं, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। हमने देखा कि उनका जो फ्रंट लेग है, अगला पाव जो है वो लेग स्टंप की दिशा में था, लेकिन हाथ बहुत अच्छी तरह से चलते हैं। हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत बढ़िया है। एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर वहां पर एक खिलाड़ी भी था, उसको बीट किया। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर थे, उनको भी बीट किया और चौका बटोर लिया। ये चौथा चौका। 2 छक्के भी लगा चुके हैं प्रथमेश। 44 पर पहुंच चुके हैं। कल मेरे ख्याल से विनायक काठे ने 40+ की एक पारी खेली थी। जी हाँ, 44 रन उन्होंने बनाए थे, तो बराबरी तो उनकी कर ली है यहाँ पर प्रथमेश ने। लेकिन 50 रन किसी भी टीम ने नहीं बनाए हैं। टीम का टोटल 67 2 विकेटों के नुकसान पर। हाईएस्ट टीम टोटल जो है वो 75 है ब्रदर्स ग्रुप के नाम, तो शायद उसको भी तोड़ने का प्रयास होगा। अभी भी 3 गेंदें शेष है, और प्रथमेश को रोकना थोड़ा सा मुश्किल नज़र आ रहा है अंकित के लिए। इस बार बैक ऑफ लेंथ टॉप एज लगा है, फील्डर गेंद के नीचे, और बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच। अर्धशतक नहीं बना पाए प्रथमेश, और एक दर्शनीय कैच वहां पर नितेश द्वारा।
में 60 से अधिक रन बनाते हैं तो ज़रूर एक अच्छा टोटल माना जाएगा। हालांकि विपक्षी टीम के पास भी अच्छी बल्लेबाजी है, उनके पास भी अच्छे ऑलराउंडर्स है खासतौर पर देखा जाए तो। और इस टूर्नामेंट के जो आयोजन करता है दोनों भी परेश और नीतीश इस मैच में खेल रहे हैं। अंतिम गेंद फ्लिक किया, ओ अच्छा एफर्ट, पीछे जाने नहीं दिया गया गेंद को शॉर्ट फाइन लेग की तरफ, और केवल एक ही रन मिलेगा मेरे ख्याल से इस गेंद पर। जी हाँ, विकेट अंतिम गेंद पर रनआउट के रूप में। तो सिंगल आखिरी गेंद पर बना है। पारी खत्म होती हुई आज के इस पहले मुकाबले में हर्ष नक्श 11 की टॉस हारकर पहले बैटिंग की है और कुल मिलाकर उन्होंने बनाए हैं 4 विकेटों के नुकसान पर 69 रन अपने निर्धारित 6 ओवर्स में, जीतने के लिए 70 रनों का टारगेट स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम के सामने। तो क्या कुछ होगा स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम की पारी में बहुत ही जल्द देखेंगे, लेकिन उससे पहले अगले मैच के टॉस की तरफ आपको लेकर चलते हैं। परी 11 बनाम आई गावदेवी 11, और दोनों कप्तानों के साथ मेरे साथी कमेंटेटर भालगांव की बुलंद आवाज़ भागेश मात्रे मौजूद रहेंगे, और जब खेल की शुरुआत होगी तो भी माइक्रोफोन पर कमेंट्री के लिए तैयार रहेंगे भागेश मात्रे। आई गावदेवी 11चे कॅप्टन आलेले आहेत। परी 11चे कॅप्टन लगेचच तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे। काही गोष्टीचा आपलाही वेळ वाचेल, ह्या गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित करा, कारण आज 7 मॅचेस संध्याकाळी प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर काही मॅचेस लास्ट मोमेंट लास्ट ओव्हरपर्यंत जातात, म्हणून 6 षटकांचा जेव्हा सामना असतात तेव्हा ज्या वेळेला शेवटच्या षटकापर्यंत मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात ना, तेव्हा जास्त वेळ जातो। त्याच्यामुळे नक्कीच वेळ न दवडता परी 11चे कॅप्टन सुमित राणे नक्कीच उपस्थित आहेत। विनंती करेन मान्यवरांना, क्रिकेटवरती त्यांचं अतोनाट प्रेम, जेव्हा भालगावची नक्कीच कुठेही मॅच असो ते आमच्याशी त्यांचा संवाद असतोच की लाईव्ह चालू आहे का, स्कोर काय झाला आहे, असे सन्माननीय दैवतजी मात्रे नक्कीच साहेबांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल नक्कीच तुम्हाला संपन्न करायचा आहे। दैवत मात्रे यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा इथनं कौल केला जाईल। परी 11 वर्सेस आई गावदेवी 11। सुचित राणे आणि निवृत्ती म्हात्रे लेजंड क्रिकेटर, खूप वर्ष त्यांनीही नक्कीच खेळलं। आणि कॉमेंट्री बॉक्सच्या खाली तुम्हाला जायचं आहे। आई गावदेवी वर्सेस परी 11 यांच्या अगेन्स्ट हा टॉस। एका अर्थाने निवृत्ती म्हात्रेचा मनामध्ये हा निश्चय असेल की मी खूप वेळ क्रिकेट खेळलो, खूप काळ मी क्रिकेट गाजवलं, तसं नक्कीच माझं जे सुपुत्र आहे त्याला पण क्रिकेटचं हे वेळ लावावं की काय। त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्रसुद्धा आहेत। स्पिन केला जातो कॉइन, कॉल दिला गेला आई गावदेवी टीमचा कॅप्टनने आणि टॉस जिंकला परी 11चा कॅप्टनने। तुमचा जो डिसिजन असेल त्याच्यावरती लगेच तुम्हाला अंमलबजावणी करायचं आहे। टार्गेट सेट झाला मैदानाच्या आतमध्ये। बॅटिंग करत असताना अफलातून फलंदाजी 44 धावसंख्येची वादळी खेळी आपण प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून बघितली गेली, परंतु ते धावसंख्येचा डिफेन्ससुद्धा कराव्या लागतील। टार्गेट त्या ठिकाणी चेस केलं गेलं, सेट केलं गेलं, तो म्हणजेच आपण बघितलं गेलं तर 70 धावसंख्येचं। मित्रांनो, मॅच थोड्याच वेळात सुरू होईल, तोपर्यंत नक्कीच आपण एक श्रद्धांजली वाहूया, कारण काल आळंदीला जात असताना वारकरी दिंडीमध्ये नक्कीच एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये नक्कीच 4 जण मृत्युमुखी पडली। म्हणून विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जेव्हा बॅट्समन इंटर होतील आणि जेव्हा क्रीजवरती असतील ना, तेव्हा आपण उभे राहून नक्कीच ज्या वारकरी संप्रदायाचे जे नक्कीच काल जो ॲक्सिडेंट झाला त्यांच्यासाठी आपल्याला श्रद्धांजली वाहायची आहे। तर प्रेक्षकांना, खेळाडूंना नक्कीच सर्वांना विनंती असेल की ज्या जागेवरती जे प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक वर्ग, त्याच्यानंतर जे खेळाडू नक्कीच जिथे असतील तिथे त्यांनी उभं राहायचं आहे। आणि कालच्या दिवसामध्ये जो अपघात झाला, ज्या अपघातामध्ये नक्कीच वारकरी संप्रदायाच्या काही महिला नक्कीच मृत्युमुखी पडल्या आणि त्यांच्यासाठी आपल्याला 2 मिनिटं स्तब्ध राहून नक्कीच आपल्याला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे। ज्या ज्या खेळाडूंच्या डोक्यांवरती कॅप असतील त्या तुम्ही रिमूव्ह करायच्या आहेत आणि 2 मिनिटं सावधान परिस्थितीमध्ये राहून त्यांना आपल्याला श्रद्धांजली ही वाहायची आहे।
ओम शांती शांती शांती. थँक्यू अजयजी खरच सर. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकमहम चिंतामणि सेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुव्रधम विघ्नेश्वर मोझरे ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. फुलांची सुरुवात ही कळीपासून होते, प्रेमाची सुरुवात ही फुलापासून होते, चांगल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात आणि प्रत्येक कामाची सुरुवात ही श्री गणेशाच्या वंदनानेच होते. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे देवत गणाला वंदन करतो. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. आणि या DBPLच्या या 4थ्या पर्वामध्ये मी भागेश मात्रे मानपंबाल तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. आज भिवंडी विभागातला एक गोड आवाज तुमच्या कानापर्यंत संपूर्ण दिवसामध्ये पोहोचला. जी खरंच सर आमच्या समोर उपस्थित आहेत, म्हणजे शब्दांचा खजिना त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळेल. आणि क्रिकेटमध्ये मेन बेस काय असतं, क्रिकेट काय असतं आणि क्रिकेटचं रणांगणामध्ये कोणत्या प्रकारच्या ज्या सिच्युएशन क्रिएट होतात आणि त्यांना कसं सामोरे जायचं ना, हे नक्कीच त्यांच्या शुभवाणीतून तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज रसाल, प्रमोद सोरकादी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग लेनवरती पाहायला मिळेल. 70 धावसंख्येचं आहे टार्गेट. सुरुवातीपासून जर कॅल्क्युलेशन केलं ना तर खूप चांगल्या प्रकारचा हा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट, ठोसा नक्कीच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक बघितलं गेलं. आता या मॅचमध्ये ना कशा प्रकारे गोलंदाजी रुपेश गायकरची असेल ती तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज रुपेश गायकर. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आखोटप्पाचा ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही. पहिल्याच बॉलवरती हे घडतंय काय, थोडासा कोऑर्डिनेशन इथनं चुकत असताना आणि जुड्या आकडावरती ज्या फलंदाजावरती आशा अपेक्षा ही पल्लवित होती तोच प्रमोद सोरखादे नाराज करत असताना आता जड पावलाने निघावं लागेल. प्रमोद सोरखादेला मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. मिळतो कारण त्याला माहिती आहे की या मॅचमध्ये एक एक विकेट आहे ना ही चिंप्याच्या तोंडात पडलेल्या एका पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याच्यामुळे ही संधी मिस केली गेली. 2 धावसंख्येने आता टीमचा श्री गणेशा पाहतो यार. आपला ओव्हर पिच बॉल फुल्लर लेंथ होता, त्या ठिकाणी अपील केली जाते बट पंच सहमत नाही आहेत कारण कदाचित बॅट ही नक्कीच क्रीडांगणावरती त्यांना पाहायला मिळाली. बॉल आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्याच अनुषंगाने पंचांनी लगेचच सांगितलं गेलं की इट्स नॉट आउट. अपील करणं गरजेचं होतं कारण स्वीट साऊंड आमच्याही कानावरती आला होता, परंतु बघितलं गेलं तर क्रीजवरती बॅट ग्राउंडिंग झाली तो हा साऊंड होता. तेच पंचांनी शोधलं गेलं आणि लगेचच नॉट आउटचा इशारा. 3 बॉल फेकून झाल्यात. रुपेश गायकर सुरुवातीलाच आपली इरादे स्पष्ट करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या परीने सजवला जातोय. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक तो पाहतात तर डीपमध्ये मिड विकेटला यावेळेला फटका तर चांगला शॉट एक्स्ट्रा कव्हरवरून डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी प्रथमेश मात्र येतात सुरुवातीलाच आणि बॅकअप सूचित राहण्याचं होतं पण दरम्यान बघितलं गेलं तर या 2 धावसंख्या कंप्लीट होतील. बॅकअपला 3-3 क्षेत्ररक्षक आणि बॉल अखेर काढतो अडवला गेलाय आणि दरम्यान आपण बघितल्या गेला तर अजून 2 धावसंख्या. सुरुवातीला 70 धावसंख्येचं लक्ष होतं. ते 70 धावसंख्येचं लक्ष मनामध्ये ठेवत असताना रुपेश गायकरच्या मनामध्ये काय होतं की सुरुवातीला तर कमीत कमी धावसंख्या आपण खर्च केल्या ना तर येणाऱ्या गोलंदाजावरती जी जिम्मेदारी राहील ना ती कमी राहील. ती शोधलं गेलं. 1 विकेट त्याच्या षटकामध्ये आला. 4 चेंडू फेकत असताना 4 धावसंख्या तुम्ही टीमच्या टोटलमध्ये पाहतात.
धावसंख्या 4. राऊंड द विकेट. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता. गती सुरेखरित्या होती आणि अखेरकार नक्कीच प्रत्येक शृंखलेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर, त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक वस्तू, भेटवस्तू असतात. कृष्णा मडवी यांच्या माध्यमातून नक्कीच शूज या स्पर्धेला देण्यात आले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चुकीच्या प्रकारचा बॉल, 5 हा आकडा टीमच्या टोटलमध्ये जोडला जातोय. एक अवांतर धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आणि रुपेश गायकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द विकेट. यावेळेला स्लोवर केला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला सुचित्राने त्या ठिकाणी वळता चेंडू खाली. आता चुकी होणार नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल स्वीकारला गेला. खूप चांगल्या प्रकारचा झेल इथनं स्वीकारत असताना जे यश मिळालं नव्हतं सुचित्रानेला ते आता करून दाखवत असताना धीरज पावशेची खेळ संपवताच 5 आकड्यावरती लागतो हा दुसरा झटका. असणं खूप गरजेचं आहे. सध्या काळ बदलला गेलाय. जर 10 वर्षापूर्वीचा जर आपण गोष्ट बघितली ना तर गुरंढोरं ही गोठ्यामध्ये बांधलेली असायची आणि कुत्री मांजरं ही रोडवरती फिरायची. पण आता ते उलटं पाहायला मिळतं. आता गुरंढोरं ही रस्त्यावरती सोडलेली असतात आणि कुत्रे मांजरं आपण घरामध्ये पाळतो. त्याच्यामुळे परिवर्तन ही काळाची गरज आहे. पण निसर्गामध्ये परिवर्तन मित्रांनो करू नका. या मॅचमध्ये परिवर्तन झालं. 5 चेंडू फेकून झाल्यात, 5 धावसंख्या आणि 2 विकेट. आता आक्रमकतेचं दुसरं नाव मनोज रसाल स्ट्रायकर एंडला. यावेळेला सॉफ्टने डिफेन्स केला. बॅकफूट डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक जो एक्स्ट्रा कव्हरला होता. लॉंग ऑफला फिल्डिंग त्याने थोडीशी चुकीची केली आणि दरम्यान आपण बघितला गेला तर ह्या 2 धावसंख्या. आखिरकार निष्ठेचा श्वास सोडला असेल कारण इकॉनॉमिकली षटक राहिलं. 70 धावसंख्येचं लक्ष्याचं डिफेन्स करण्याच्या अनुषंगाने पहिली तोफ मैदानामध्ये जागली गेली ती म्हणजेच रुपेश गायकर नावाची आणि त्या तोफेने मात्र 2 किल्ले ढासळले गेले. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्की त्याने हाताळली. 7 धावसंख्य खर्च करत असताना 2 महत्त्वाचे बळी त्याने घेतले आणि बघितलं गेलं तर या मॅचला सुरुवातीपासून जो स्टार्ट निर्माण करायला हवा तो स्टार्ट मात्र निर्माण करून दिलाय. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. थोडासा आपल्याकडे वेळ असेल जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. त्यांच्याकडनं मनोजी रसाल यांच्या बॅटमध्ये जर एक षटकार पाहायला मिळतोय तर 500 रुपयाचं डबल पारितोषिक. मित्रांनो संयम आणि टेम्परामेंट या 2 गोष्टींना आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या मनामध्ये आलं तर मित्रांनो तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता परंतु त्या चाळणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम हा ठेवावाच लागतो. इथनं संयम ठेवावा लागेल मनोज रसाला कारण कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट नेहमी सातत्याने ही भूमिका बजावली गेली आहे आणि त्याची आक्रमकता तुम्हाला नक्की स्ट्रायकर एंडवरती तो असेल ना तेव्हा पाहायलाच मिळेल. लागोपाठच्या नक्कीच 3 षटकारांसाठी भरपूर वेळा त्याच्यावरती कॅश प्राईज लागतं आणि तेच 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला सुद्धा मिळतात. परंतु या मॅचमध्ये डिपेंडेबल काय असेल तर मनोज रसालची बॅटिंग. दुसरं षटक जयेश शिलार यांच्याकडे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने होते व्यवस्थित. बॅटवरती नाही स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जाताना बघितलं. लॉंग ऑफला चेंडूची फिल्डिंग रुपेश गायकरकडनं झाली. 2 धावेचा होती आणि तो पूर्ण केला जाईल का डायरेक्ट हिट इथनं होतंय. पंचांची सहमती असेल की नाही याच्यावरती सुद्धा इथनं लक्ष केंद्रित जाईल आणि अखेरकार पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही म्हणजेच बॅट्समन असेल सेफ. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉर्डिनेशन पाहायला मिळालं, कन्व्हर्शन पाहायला मिळालं आणि हेच क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतं कारण तुम्ही 2 धावसंख्येचा जेव्हा कॉल देता तेव्हा बॉल ॲक्युरेटली कुठे चालला आहे ते पाहावं लागतं. आणि संवाद का असावा कारण संवादमधला स काढला की वाद होतो आणि फलंदाज तिथे बाद होऊ शकतो. परंतु हा संवाद खूप चांगल्या रीतीने ऑफस्टिकवरती बॉल होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने डीपमध्ये लॉंग ऑफला जेव्हा आयडिस्ट होते रुपेश गायकर पुन्हा एकदा उचलतात फेकतात. आता मात्र सिंगल मिळेल. गतीने ही धावसंख्या बनवली गेली त्याच गतीने फिल्डरसुद्धा आले. फील्ड केलं त्या ठिकाणी चेंडूला उचलला फेकला तोपर्यंत सिंगल. आणि आता मनोज रसाल स्ट्रायकर एंडवरती. खूप काळ नक्कीच तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता परंतु आता स्ट्राईक मिळाल्यानंतर कॅप्टनची भूमिका कशा प्रकारे पार पाडायला ना हे त्याला मनामध्ये या गोष्टीचा धाडस आणि मानस हा ठेवावा लागेल. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे आणि तो आत्मविश्वास आता पाहायला मिळेल का. या वेळेला खूप चांगल्या प्रकारचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवायचं होतं त्या ठिकाणी परंतु ह्या गोष्टी कठीणाईच्या असतात.
कारण ज्या ठिकाणी आपण बघतो रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलेव्हरी या 3 गोष्टीवरती जेव्हा गोलंदाज कार्यरत असतो ना त्यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला गॅदर करणं का कठीण असतं, कारण बॉलिंग ज्यावेळेला रिदमवरती असतो त्यावेळेला रिलीज जो चेंडू करतो ना गोलंदाज त्यावेळेला त्याचा बॉडी लँग्वेज हा समोरच्या दिशेने असतो, तसं थोडंसं कठीण. आणि या 2 खेळाडूंचा जर विचार केला ना तर मनोज रसाल आणि जयेश शेलार 365 दिवशी हे खेळाडू नक्कीच एकामेकाच्या सोबत असतात, परंतु आता एकामेकाच्या विरोधात. बहुत यार यावेळेला रामदाससाठी हा बॉल ऑन साईडला केसला गेला, स्क्वेअर लेगला फिल्डर पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेग सीमा रेषे पार, हा षटकार. फटके यायला लागल्यात, कारण ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आल्या. जयेश शेलारला 5 रन गेलं त्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती आली डबल, 2 बॉलवरती आला सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा मोठा फटका. रामदास चिकनकरना हा क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की लोणचं जेवढं काळ तुम्ही बर्नीमध्ये ठेवाल ना तेवढं ते चविष्ट लागतं ना, तसा चवीमध्ये आणि क्रिकेटमध्ये मुरलेला हा खेळाडू. असं म्हटलं जातं ना की छोटा तीर घाव करे गंभीर, तशाच प्रकारचा खेळाडू. अगदी पिच हा बॉल होता बॅटच्या रडारमध्ये टाकत असताना जे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते प्रथमेश म्हात्रे त्याच्या डोक्यावरून अगदी ज्या प्रकारे आपल्या डोक्यावरून एखादा प्लेन जावा तशाच प्रकारचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो षटकारासाठी. धावसंख्या जलद गतीने वाढते, ज्या आकड्यावरती खूप सारे इतिहास दडलेले. कालच्या दिवसामध्ये नक्कीच मी रामदास बोटीचा नक्कीच अपघात झाला होता, तीही 17 जुलै 1947 रोजी. तोच हा आकडा टीमच्या टोटलमध्ये नक्कीच इथनं जोडला जातोय. रामदाससाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. गजाननजी म्हात्रे यांच्याकडनं जयेशला पुन्हा एकदा द विकेट. यावेळेला फटकाही चांगला ऑन साईडला. आता त्याच रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय, जे वाईडिश लॉंग ऑन लावते उचलतात फेकतात तोपर्यंत बघितलं गेलं तर ही सिंगल एकवटली जाते. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल ज्या खेळाडूने नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गाजावाजा केलाय, खूप साऱ्या नक्कीच अर्धशतकीय खेळ त्याच्या नावावरती, त्याच्या जर्सीवरती 18 हा आकडा जोडलेला असतो, तो म्हणजे विराट कोहली यांचा लकी नंबर म्हणजे 18. धावसंख्या आता स्कोरबोर्डवर पाहतो यार. यावेळेला जीवन शेलारचा हा बॉल नेटू नेट ठोसा. मी आधीच म्हटलं होतं हे कॉन्टेस्ट ना खूप रंगतदार होईल. 365 दिवस भली आपण एकामेकाच्या सोबत असू, परंतु क्रिकेट हा असा खेळ असतो ना की ठस्सनचा खेळ असतो. शेतावरती जात असताना एखाद्या सर्पावरती ज्या वेळेला आपला पाय पडतो आणि तो पलटवार करतो ना, तशाच प्रकारचा पलटवार आपल्याला अनेक सारा क्रिकेट खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मॅचमध्ये सुद्धा 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. अप टू 2 ओव्हर 2 षटकांच्या अखेरीनंतर 2 गडी गमावले गेलेत, जे गडी प्राप्त केले गेले रुपेश गायकरने. जीवन शेलारला एकही यश नाही, मात्र या षटकामध्ये आपण धावसंख्या बघितल्या 11 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करते टीम हर्ष नक्षी 11. डीजे कॅप्टनवर आता आली आहे जिम्मेदारी. 18 धावसंख्या 2 षटकांचा आखेरी नंतर आहे. आणि काल एका खेळाडूबद्दल नक्कीच एका गोष्टीची मी उपमा केलेली, तशाच प्रकारे मनोज रसाल सुद्धा आहे. प्रखट अंधार जरी असला ना तरी अंधारामध्ये कितीही अंधार असला तरी एक काजवा ना पूर्णपणे त्या अंधारामध्ये आपल्याला त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह करू शकतो. तशाच प्रकारचा मनोज रसाल काजवा आहे. अंधारामध्ये कसं चमकावं आणि क्रिकेटला पुढे कसं नाही, आपल्या टीमला कसं जिंकावं ना हे त्याला बरोबर माहिती आहे. दीपक तो अंधेरे में ही चला करते हैं, फूल तो कांटों में ही खिला करते, थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, हिरे तो कोयले में ही मिला करते. हिरा बनायचा असेल ना या मॅचमध्ये तर आता कॅप्टनची भूमिका ही मनोज रसालला पार पाडावी लागेल. रुपेश गायकर सोमनाथसाठी होते, सोडून देतात चेंडू आउटसाइड दी लेग स्टिक. हा चेंडू पंचांनी शोधलं गेलं आणि ज्या गोलंदाजाने पहिले षटक 7 या धावसंख्येचं हाताळलं होतं आणि त्याच गोलंदाजाला आता 3ऱ्या षटकासाठी आणलं गेलं. पहिलाच बॉल स्वेअर आला, धावसंख्या 19 या आकडावरती 3ऱ्या षटकाचा इथनं खेळ सुरू असताना. फॉर्च्यून इव्हेंट पूर्णपणे कार्यरत, ही सोशल वेबसाईट पूर्णपणे या मॅचला कव्हर करत असताना. बहुत यार राऊंड द विकेटने उचलला गेला हा चेंडू लॉंग ऑफला सूचित राहणार, त्या ठिकाणी झेल होणार का, परंतु फिल्डर वळतात, त्या ठिकाणी कॅच झाली, ड्रॉप मागे झाला. 2 फिल्डर पाठमोरे आपल्याला पाहायला मिळतात आणि आखरकार बघितलं गेलं तर एकाच चुकीचं रूपांतर या 3 धावसंख्येने. चुका इतिहासामध्ये सुद्धा खूप झाल्यात.
खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर शिवाजी महाराजांना कमी लेखण्याची चुकी केली आणि जो अफजल खानचा कोथळा बाहेर काढला गेला ना, अशा चुकांना आपल्याला रोकावा लागतात. ही चुकी आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी सुचित राणे यांच्याकडनं कॅच झाली ड्रॉप, त्याच्यावरती आला धावसंख्या 3. या 3 धावसंख्या रोखल्या असताना तर 7 धावसंख्येचं षटक पहिलं इकॉनॉमिकल होतं, पण सर्कल संपल्यानंतर धावसंख्या आता रोकावं लागतील, कारण तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात. रुपेश पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने फुल्लर लेंथ होता, फायदा उचलू शकले नाही. सुचित राणे पुन्हा एकदा. आउटफील्ड थोडीशी या क्रीडांगणाची जर तुम्ही बघितली गेली ना तर थोडीशी खराब आहे. का तर खूप कमी वेळ मिळाला या आयोजन नक्कीच करण्यासाठी, परंतु आउटफील्ड खराब जरी असली ना तरी आउटफील्ड ज्यावेळेला खराब असते, बॉल ज्यावेळेला आपली नजर कॉन्सन्ट्रेट हटवतो ना त्यावेळेला जो खेळाडू नक्कीच बॉलवरती सातत्याने नजर ठेवतो ना तो एक चांगला खेळाडू गणला जातो. तशाच प्रकारे बघितलं गेलं ॲक्युरेट फेकी तुम्ही बघितली गेली आणि दरम्यान 1 धावसंख्या जोडली जाते. अकुटापाचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता, त्या ठिकाणी बघितलं गेलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, टोच करायचा होता चेंडूला, माफ करा. जो पॉईंटचा खेळाडू आहे त्याच्यानंतर कव्हरचा खेळाडू अगदी 30 सर्कलला लागून आहे, त्यातलं गॅप शोधायची होती, गॅप शोधली गेली नाही आणि अखेरकार इथनं चेंडू डॉट फेकला जातोय. 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथनं चालू असताना अकुटापाचा बॉल जी गॅप शोधाची होती ती गॅप शोधली गेली खूपच वेगाने. डिपिच कव्हर पॉईंटला 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत, जणू काय शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची, पण अखेरकार बॉल डिप्स बघितलं गेलं तर डिपिच कव्हर पॉईंटला फरार. हा चौकार. कारण संघर्ष हा क्रिकेट पटलावरती का असतं ना हे रामदास चिकनकरला बघितलं गेलं तर जवळून माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला जी गॅप शोधायची होती ती गॅप त्याने आत्ता बॉलची गती ओळखली गेली, वाट पाहिली गेली आणि या बॉलची वाटसुद्धा लावली गेली आणि बॉल चौकारासाठी फरार तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेला हाईट फॅक्टर थोडंसं बघितलं गेलं तर अगदी लेगस्टिकच्या वरून हा चेंडू गेला. पंचांचा इशारा काय असेल याच्यावरती नक्कीच आपण लक्ष केंद्रित नक्की करून देऊया आणि ॲक्युरेटली लेगस्टिकवरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आणि पंच आम्हाला सांगत असताना की इट्स डॉट बॉल. डॉट चेंडू नक्कीच फेकला जातो. 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. इथनंच मोठे फटके ना यायलाच हवे टीम गजानन प्रतिष्ठानसाठी. यावेळेला ऑन द टॉस पुन्हा एकदा खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वळतो बॅकअपसाठी, परंतु पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवला गेला आणि अखेरकार या 2 धावसंख्या. या मॅचमध्ये ना आता इम्पॉर्टन्सी राहिली आहे. एखादा नक्कीच आपल्याला घर जर बांधायचं असेल ना तर पाया मजबूत बांधावा लागतो आणि मंदिराला शोभा कशावरती असते तर कळसामुळे. जर कळसाला जर तुम्हाला शोभा द्यायची असेल ना तर मधल्या ज्या गोष्टी असतात ना, मग त्या भिंती असो या ते कॉलम असो ते आपल्याला चांगली आखावे लागतात. इथनं पाया तर रचला गेला आहे, परंतु आता कळस कशा प्रकारे रचावं ना हे या 2 फलंदाजाला इथनं आता ठरवावं लागेल. धावसंख्या पाहिली गेली तर 29 होतं. 70 धावसंख्येचं लक्ष, अजून 3 षटक नक्की समाप्त होणं बाकी असेल आणि 70 धावसंख्या इथनं कंपल्सरी बनवावंच लागेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे, जोपर्यंत बसतील दोन्ही संघाचे खेळाडू पाणी पीत तोपर्यंत जाऊया आपण डीजे शौर्याकडे आणि ऐक. हे काहीसं बॅनर बीटी गायकवाड तसेच सुएज क्लासचे प्रोप्रायटर नक्कीच जगदीश म्हात्रे सरांचा खूप चांगल्या प्रकारचा या स्पर्धेला योगदान लाभला. तसेच शौर्य मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला साऊंड पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने एका गोष्टीची प्रामुख्याने मी तुलना करेन की माणसाला आयुष्यामध्ये तहानलेलं असताना पाण्याची गरज लागते. खेळाडूंना सुद्धा डिहायड्रेट होण्यासाठी नक्कीच पाण्याची आवश्यकताच लागतेच. आणि क्रियांशी वॉटर सप्लाय ज्याचे प्रोप्रायटर गणेश म्हात्रे आहेत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच पाण्याची ही व्यवस्था झाली. चांगल्या प्रकारचं ही व्यक्तिमत्व आहे. हसरा चेहरा, कधी त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी नसते आणि विनोदी काही गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील ना तर गणेश म्हात्रे यांची तुम्ही संवाद साधा, तुम्हाला समजेल की ज्या प्रकारे नक्कीच एखादा विनोदी नेता ज्या वेळेला न बोलता जे रिॲक्शन करत असताना जसा प्रकारे जोकर हसवत असतो ना तशाच प्रकारे माणसाच्या रूपात येऊन एक हसरा चेहरा आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू कशा प्रकारे ठेवावं ना हे गणेश म्हात्रेला माहिती आहे. त्यांच्या माध्यमातून क्रियांश वॉटर सप्लायच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच पाण्याची व्यवस्था पुरवली गेली.
अजून एक कौतुक करेन नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटचं 2 दिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेचे योग्य ते क्षणचित्रे ट्रिपत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शक्ती मात्रे तसेच जगदीश पाटील यांच्या माध्यमातून हे थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. मनुष्याच्या आयुष्यातला ना एक खास दिवस तो म्हणजेच त्याचा वाढदिवस. आणि आज या फॉर्च्यून इव्हेंटचे नक्कीच सर्व ओनर राजेंद्रजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस जे कुटारीचे आहेत तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. 3 षटकं अजूनही बाकी असेल. आता भवितव्य ना या षटकावरती असेल. सेकंड स्पेलमध्ये नक्की जयेश शेलारला यूज केला गेलाय. जे जयेश शेलारने 11 धावसंख्येचं षटक तर हाताळलं परंतु 2 बळी नक्कीच त्यांनी घेतले गेले आणि त्या अर्थाने जर बघितलं गेलं तर आता जयेश शेलारवरती एक मोठी जिम्मेदारी येऊन ठेपली आहे. कारण त्याच्या समोर असेल आक्रमकतेचं दुसरं नाव मनोज रसाळ. या वेळेला पहिलाच बॉल त्या ठिकाणी जितेश चिकनकर होते. जे बघितलं गेलं तर पुढे सरसावले होते 38 सर्कलच्या आतमध्ये. बॉल थोडासा त्यांच्यापासून दूरवरती होता. अगदी फुल्लर लाईन. हीच शैली आहे जयेश शेलाराची. कारण कोणत्याही प्रकारचा रूम बनवून देत नाही. कोणत्याही प्रकारची जी जागा डिस्ट्रॉईड करायची आहे ना खेळाडूंना ती जागा ते कलेक्ट करून देत नाही. आणि त्याच अनुषंगाने काय हा पहिला बॉल डॉट आलाय. रामदास चिकनकर त्यासमोर उचलायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बॅटचा स्पर्श आणि टीम करेल हर्ष. रामदास चिकनकर बाद झाल्यानंतर हा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये हा सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी नक्ष 11चा अजून तिसरा गडी इथनं तंबूच्या छायेमध्ये पोहोचताना लागतो हा झटका क्रमांक 3. चालला नक्कीच तडफडायला लागला आणि अखेरकार तो शुटकेचा श्वास आता त्याचा पूर्ण झालाय. स्वतःला हरवण्याची या स्वतःला जिंकवण्याची हिंमत ना फक्त आपल्यामध्ये असते. जोपर्यंत आपण आपल्या मनाला सांगत नाही ना की मी हारतोय तोपर्यंत तुमचा हार होऊ शकत नाही. जिंकण्याची भूमिका तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एकच गोष्टीचा नक्कीच उलगडा सुटत नाही की आय कॅन डू इट. आय कॅन डूची भूमिका नक्कीच मनोज रसालवरती आहे. कारण खूप सारे क्रिकेटचे सामने हे त्यांनी रंगवले आहेत आणि गाजवलेले सुद्धा आहेत. या मॅचमध्ये काय करणार जीवन शेलार आता मनोज रसालसाठी होतोय उवर द विकेटनं तयार. यावेळेला उचलला गेला चेंडू ऑन साइडला बॅटमधनं साऊंड स्वीट आणि म्हटलं होतं की मनोज रसाल जास्त काळ थांबणारा माणूस नाही आणि त्याच्या बॅटमधनं येतो हाय हँडसम कडक षटकार. ओपन विभागातनं नक्कीच हा खेळाडू कालच्या दिवसामध्ये अगदी गाजताना पाहायला मिळाला. जागृती 11 या संघातून ओपन शहरी विभागामध्ये हा खेळाडू सातत्याने खेळत असतो आणि खेळत असताना आज पीएलच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग करतोय हे अजून काही नक्कीच बॉलवरती तुम्हाला समजेल. एक षटकार त्याला त्याच्या बॅटमधनं आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवरती मनोज रसाल. अकुटापाचा बॉल त्याला पुल करायचं होतं परंतु आता चांगला बॉल. ही लाईन चांगली आहे. असं म्हटलं जातं ना की कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. कारण क्रिकेट लाईफमध्ये कमबॅक हे हवंच. हे कमबॅक करताना लगेचच चोख प्रत्युत्तर दिलं. म्हणून मी 2 वेळा एका शब्दाचा उल्लेख केला की ठोसास ठोसा. तुम्हाला जसा तसं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतं त्या ठिकाणी जीवन शेलार.
खूप सारे अप अँड डाऊन्स या मॅचमध्ये, खूप सारे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात आणि जीवन शेलार आता कमबॅक करत असताना यावेळेला अजून एक चांगला बॉल, पण त्याच्यावरती प्रत्युत्तर हल्ला चढवला जातोय. बॉल जाईल मिड विकेट, सीमारेषा पार, खूपच लांब आणि लचक. मनोज रसालचा हाततडाखा देऊन जाईल धावा 6 येतो हा षटकार. तो एक थेंब पडावा आणि त्याचा मोती व्हावा ना, तशाच प्रकारचे हे 2 षटकार होते. खूप सारा फेरबदल आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाला. अगदी जलद गतीने ज्या प्रकारे दुसऱ्या गेअरवरून डायरेक्टली चौथ्या गेअरवरती आपण गाडी टाकतो आणि जसा गाडीचा स्पीड असतो ना, तशाच प्रकारे स्कोर कार्डचा नक्कीच हा स्पीड आपल्याला पाहायला मिळाला. आणि 70 धावसंख्येचं या ठिकाणी लक्ष होतं. ते धावसंख्येचं लक्ष आता एक सीमारेषा ओलांडत असताना आपल्याला आता समीकरण पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 25ची गरज. 12.50च्या सरासरीने या धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतील, कारण या स्पर्धेचा नियमच असा ठेवला गेला की ड्रेसिंग अँड चेसिंग तुम्हाला ही कंपल्सरी करावी लागेल. आता खरं नेतृबिंदू असेल. धावसंख्या झाल्यात 45, 45, अजूनही 25 धावा बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असतील 12. या 2 ओव्हर अशा प्रकारे असतील ज्या प्रकारे फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 44 धावसंख्येची पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही वादली खेळी बघितली. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, डावखुऱ्या त्याचा फलंदाज सुद्धा आहे. आणि डावखुऱ्या आताच्या गोलंदाजाचं मेन काय असतं की नॅचरली लेग ब्रेक त्याच्या गोलंदाजीवरती आपल्याला नॅचरली पाहायला मिळते. ते प्रमोद सोरकातीचं सुद्धा तुम्ही बघितलं गेलं. आता प्रथमेश नक्कीच मात्रे जो डावखुऱ्या आताचा गोलंदाज आहे तो आता बघितलं गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती या 25 धावा डिफेन्स करण्यासाठी झाला तयार. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. नक्कीच आपण बॉल चेक करून, बॅट्समन बॉल चेक करून तुम्ही तो बॉल पुन्हा एकदा मॅचमध्ये इंटर करू शकता. 45 धावा स्कोरबोर्डवरती अजूनही 25 बनवाव्या लागतील आणि या कंपल्सरी असतील. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. आजचा दिवस, आजची मॅच अक्षरशः ज्याने गाजवली आहे प्रथमेश म्हात्रेने, आणि त्याच्यावरती आता ही जिम्मेदारी येऊन ठेवली आहे की आपण या 25 धावा कशा रोखणार. 10 पेक्षा जास्त धावसंख्या ना या मुळीच खर्च बघितलं गेलं तर प्रथमेश मात्रेचा इरादा नसेल. याला ऑन साईडला आपण पुल करायचा होता आणि एसटी उद्ध्वस्त करत असताना यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाजीमध्ये असताना 44 धावसंख्या आणि पहिलाच बॉल इथनं फेक येत असताना एक गडी आपल्या खात्यामध्ये संपादित करत असताना खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग इथनं हाताळली जाते आणि प्रथमेश मात्रेला मिळतं यश. चेतन पाटील मैदानाच्या बाहेर आणि नवीन बॅट्समन झाले मैदानाच्या आत. सकाळी पाहिलेलं स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल ना तर त्या स्वप्नांच्या मागे आपल्याला धावावं लागतं. मी काल म्हटलं नक्कीच ज्या गोष्टीचा उल्लेख केला की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम. ड्रीम कम ट्रू. कारण आपल्याला स्वप्नांच्या मागे जर धावायचं असेल ना तर त्या स्वप्नाचा पाठला करायचा असेल तर ते धैर्य गाठेपर्यंत आपल्याला सतत ही मेहनत करावी लागते. इथं मेहनत आत्ता करावी लागेल. नितेश रसाल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेले. 2 बंधुराज आता या किल्ल्याचं प्रतिनिधित्व इथनं आता या 2 फलंदाजांना इथनं करावं लागेल. डावखुऱ्याचा गोलंदाज ओव्हर द विकेटनं तयार. यावेळेला फटका चांगला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नाही आणि आता स्ट्राईक मिळाली आहे. ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये बघितलं गेलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण बघितले गेले, तोच मनोज रसाल आता स्ट्रायकर एंडला. 25 धावा बनवायच्या होत्या. त्या ठिकाणी आपण 2 चेंडू सुरेख बघितले गेले. या 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल आली. 24 धावसंख्या अजूनही बनवायला लागतील. बॉल शिल्लक असतील 10 पेक्षा जास्त कमी धावसंख्या जर खर्च केल्या ना तर शेवटच्या गोलंदाजावरती थोडीशी जिम्मेदारी, थोडासा प्रेशर हा कमी राहील. परंतु या मॅचमध्ये थांबणाऱ्यातलं दुसरं नाव कुठे, त्याचं नाव मनोज रसाल, टीमचा कॅप्टन, लीडिंग ऑफ द फ्रंट. ही भूमिका आता त्याला बजावावी लागेल. बहुत तयार प्रथमेश मात्रे ओव्हर द विकेट. मनोज रसालसाठी हा बॉल कट केला. त्या ठिकाणी स्वीपर कवरून फिल्डर तुम्हाला डीप कव्हरला पाहायला मिळतं आणि बॉल पाहता पायाच्या सहाय्याने त्याला चेंडूला अडवायचं होतं. क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आणि अखेरकार दिमागदार पद्धतीने हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डीपिश कव्हर पॉईंट सी मारेशे पार हा चौकार.
डीजे क्रिकेट विथ द ब्रेन, दिमागाचा वापर. कारण मनोज रसालला माहिती आहे की आक्रमकता ही त्यांची खास ओळख आहे, खासियत आहे. परंतु यावेळेला आपण बघितलं गेलं तर थांबले गेले. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर काहीसे गाडीचा आरसा परावर्तित होतोय. अंपायर सांगतात नक्कीच व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी जायचं आहे, तो आरसा खाली करायचा आहे. कारण डोळ्यांवरती ती किरणे परावर्तित न व्हावी त्याच्यामुळे नक्कीच कॉल दिला गेला आहे. तो गाडीचा आरसा मिरर लगेच खाली करायचा आहे. ही खिलाडू वृत्ती ना सातत्याने आपल्याला पाहायला मिळते रामदास चिकनगर यांची. कारण बॉल जरी हरवला गेला किंवा क्रिकेटच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, ते असं नाही की कोणत्याही क्षेत्रामध्ये ते कमी आहेत. क्रिकेट खेळत असताना दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा ते चांगलं व्यक्तिमत्व करत असतात. आपल्या काम आणि त्याच्यानंतर क्रिकेटवरती प्रेम ते सातत्याने दाखवतच असतात. थँक्यू. यावरती फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर खेळले होते त्या ठिकाणी, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवलं जात आहे आणि गुड बॉलिंग, चांगला कमबॅक तर खूप सुरेखरित्या केला आहे. आतापर्यंत बघितलं गेलं तर या सामन्यामध्ये 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची इथनं नितांत गरज असेल. जिथनं बॅटिंग करते टीम गजानन प्रतिष्ठानाने त्याला फेस करण्याचं नक्कीच काम करते ती म्हणजेच हर्ष नक्षी 11. हा बॉल इम्पॉर्टंट असेल. बॉल तयार. यावेळेला बॅटची लिडिंग एज बॅट बॉल मागे जात आहे. बघितलं गेलं लॉंग स्टॉपला बॉल हा आपल्याला पाहायला मिळाला असता, पण बॉलने थोडंसं वळण घेतलं आणि बॉल जात आहे डीप थर्ड मॅन सीमा रेषेपार. हा नशिबाचा चौकार. आघाडीला गेले होते. बघितलं गेलं तर फलंदाज आघाडीचा बाद झाल्यानंतर जिथे प्रमोद होते काही आपल्या टीमसाठी करू शकले नाही. त्यानंतर जर आपण बघितलं गेलं ना तर मनोज अद्यापर्यंत 21 या धावसंख्येवरती 11 बॉल फेस करत असताना तो खेळताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि आता गरज या सामन्यामध्ये उरली गेली आहे ती म्हणजेच 16 या धावसंख्येची. 7-16 हे समीकरण. हा बॉल खूप इम्पॉर्टंट. यावेळेला कट करायचं होतं, पडल्यानंतर ऑन द टोस थोडासा टोस केला गेला चेंडूला. परफ्यूम डिलिव्हरी. पडल्यानंतर बघितलं गेलं तर अगदी नाकाजवळून हा चेंडू क्रॉस झाला. ज्या प्रकारे आपण बघितलं गेलं तर चांगला नक्कीच हा बॉल इथनं हाताळत असताना 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. धावसंख्या आता 16 बनवावी लागतील. येणाऱ्या सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन करू शकते टीम गजानन प्रतिष्ठान. परंतु या मॅचमध्ये 2 सुरुवातीचे बॉल जर निर्धाव फेकले गेले ना तर हर्ष नक्स 11 ही टीम आता ज्या प्रकारे तिने या कस रचलाय, जी कंबर कसली आहे ना मॅचमध्ये, तशाच प्रकारे या मॅचमध्ये जिवंतपणा अजूनही ठेवू शकतो. क्रिकेटर 40+ माध्यमातून सुद्धा चांगला तो खेळ खेळत असतात आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट गायक सुद्धा ते आहेत. पिशिलिगाचे संजयजी पाटील. नक्कीच मी यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचं. तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत DBPL अर्थातच द्वाडीबाल प्रीमियर लीग 2021 या 4थ्या पर्वामध्ये. सहा चेंडू आणि 16ची आवश्यकता. स्ट्राईक नितेश रसाल करे. आता एक प्लॅनिंग तर मनोज रसालच्या मनामध्ये नक्कीच असेल की एखाद धावसंख्या बनवून नितेश रसालला सांगावे की स्ट्राईक रोटेट कर. सुरुवातीच्या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका ना आपल्या टीमला अजून विजयाचे स्वप्न काय पाहावे ना हे दाखवू शकतं. ज्या प्रकारे एखाद्या स्वप्नामध्ये आपण फुलांची बाग पाहतो आणि आपले स्वप्न ज्या वेळेला आपले डोळे उघडतात आणि ते स्वप्न आपले पूर्ण होत नाही ना त्यावेळेला त्या फुलांच्या बागेचं स्मशान झालेलं असतं ना, तसं या 2 टीमला जर आपल्या फुलांच्या बागेला स्मशान बनताना पाहायचं नसेल ना तर आता इथनं मेहनती करावी लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. भावनांनी भरलेला हा खेळ. या मॅचमध्ये ना कोणाच्या भावना दुखावल्या जातील आणि कोणाच्या भावना सुखाच्या होतील हे येणारे दरम्यान 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील. 6 चेंडू 16 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. आणि विनंती करेन संजयजी पाटील उत्कृष्ट गायक आणि चांगले खेळाडू सुद्धा आहेत, त्यांना विनंती करेन की व्यासपीठावरती असं नसतं तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नितेश मात्रेकडे हे पहिले गेलं तर शेवटचं षटक त्यांना दिलं गेलं आहे, ज्यांना डिफेन्स करायचं आहे. धावसंख्या 16. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. फास्टर गोलंदाज नितेश मात्रे ऊर्ध्व विकेटने ते आता नितेश रसालसाठी गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज.
यावेळेला पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज रुद्र नसाल त्याच्या हातामध्ये नक्कीच ही झेल पाहायला मिळते. पहिला बॉल तर सुरेख फेकला गेलाय, परंतु त्याच्या समोर आता आपल्याला मनोज रसाला पाहायला मिळते. अजून एक विकेटचं पतन, 16 धावसंख्या इथनं बनवायच्या आहेत आणि बघितलं गेलं तर हा विकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या बाहेर. भाऊ म्हात्रे जे नक्कीच आई गावदेवी टीमचे ओनर आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की व्यासपीठावरती या. असं नसतं तुमचंही मनपूर्वक स्वागत. बादल बैलाचे मालक शर्यतीमध्ये खूप सारा नक्कीच इंटरेस्ट आणि प्रत्येक शर्यतींच्या छकड्यांच्या या रेसमध्ये ते नक्कीच उपस्थित असतात आणि त्यांचं ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 16ची गरज. नवीन बॅट्समन रवी म्हात्रे बहुत यार. यावेळेला पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑप्शन. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आणि गुड बॉलिंग. पडल्यानंतर काटा बदलत असताना चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला चेंडू. वाईट यॉर्कर करण्याचा प्रवास नक्कीच होता, पण गुड लेंथवरती हा चेंडू आपण बघितला गेला. थोडीशी लेंथ मागे ठेवण्यात आली, आखूड ठेवण्यात आली आणि अखेरकार 4 चेंडू आणि 16ची गरज. 4 मोठे फटके मारावे लागतील, 4 चौकार मारावे लागतील, त्याच्यानंतर 3 मोठे फटके म्हणजे 3 षटकार मारावे लागतील. ती क्षमता आणि गुणवत्ता नक्कीच आहे मनोज रसाळमध्ये, पण ती क्षमता आणि गुणवत्ता इथनं सिद्ध करण्याची आता गरज असेल मनोज रसाळला. 4 चेंडू 16ची गरज. या बॉलला फटका उचलला गेला डीप मध्ये लॉंग ऑफला. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करेल का? आणि इथनं कॅरी करत असताना रुपेश गायकरच्या हातामध्ये हे भवितव्य आणि त्यांनी झेल स्वीकारत असताना लागतो हा मोठा झटका. टीम गजानन प्रतिष्ठान आणि टीम आता बॅकफुटला. नक्कीच आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर वेलकम दादा, तुम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. परी 11 पप्पूजी टावरे नक्कीच येथे ओनर आणि त्याच्यानंतर आई गावदेवी टीमचे ओनर भाऊ म्हात्रे, ह्या दोघांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचे. तुमचंही मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू आणि 16ची गरज. 3 जर मोठे फटके बघितले गेले तर 18 धावसंख्या होता. टीम विजयी होऊ शकते, परंतु ते आता माराव्या लागतील. प्रताप पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रताप पाटील उर्फ अबू, दोस्तीतील दुनियातला राजा माणूस म्हणजे प्रताप पाटील नेहमी मित्रांच्या समवेत असतात आणि त्यांचं सुद्धा स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारचं योगदान. रवी म्हात्रे यावेळेला ऑन साईडला पहिला चेंडू बघितलं गेलं तर फेस करत असताना उचलला गेलाय आणि अखेरकार लेजंड खिलाडूच्या बॅटमधनं हा फटका. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. रवी म्हात्रेचा प्रहार देऊन जाईल 6 आणि हा षटकार. बॉल शिल्लक होते 6. आता एक षटकार आलाय, एक षटकार अजून आला ना किंवा एक चौकार आला ना तर आता प्रेशर क्रिएट नक्कीच नितेश म्हात्रेपर्यंत होताना पाहायला मिळेल. हे प्रेशराइज क्रिकेट का? कारण एक षटकार होता, 16ची गरज होती, एक षटकार आलाय. आता 10 धावसंख्या या कंपल्सरी बनाव्या लागतील. इथे नाणेफेकी कोणी जिंकले ना याला महत्त्व नाही, कारण कंपल्सरी चेसिंग या शृंखलेचा नियम. आता हा बॉल ना बघितलं गेलं तर पूर्णपणे या मॅचचं भवितव्य इथनं सुमावून जाईल, कारण समोर रवी म्हात्रे नितेश म्हात्रेसाठी. यावेळेला ऑनसाईडला उचलायचं होतं आणि अखेरकार शुटकेचा श्वास इथनं सोडा होता. जो गोळा नक्कीच तयार झाला होता बोटामध्ये तो जिथनं आता बाहेर काढत असताना एक मोठा विकेट आणि या बॉलवरती पूर्णपणे आशा अपेक्षा पल्लवित करणारा हा विकेट मात्र कॅरी केला गेला नितेश म्हात्रे यांनी. आणि बघितलं गेलं तर आता 1 चेंडू आणि गरज असेल ती 10 धावसंख्येची. सरपंच आहेत नकुल मडवी, त्याच्यानंतर पप्पू टावरे, निशांत म्हात्रे यांच्याकडनं जे तुम्ही खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट परिधान पाहतात ते टी शर्ट नक्कीच त्यांनी पूर्णपणे या स्पर्धेला दिले गेले. त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट अनेक मान्यवरांचा राहिला. मग ते अमित चिकनगर असतील, किरण चिकनगर किंवा धनंजय शेलार असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा या स्पर्धेला हातभार लागला गेला. मालिकावीरची ही तुम्ही सायकल पाहत आहे हेमंतजी फुलोरे,
नक्कीच यांच्या माध्यमातून ही सायकल सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवशी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण यष्टांचं पूजन पाहिलं. 1 चेंडू 16ची गरज, बॅट्समन शँकी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारे 6 धावसंख्ये नक्कीच ही टीम परास्त होते. हार आणि पराजयाचं अंतर कापणार हा फटका होता. अखेरकार या मॅचमध्ये बघितलं गेलं तर हर्ष नक्ष 11 ही पुढे सरसावती आणि हार्ड लक टीम गजानन प्रतिष्ठान या पहिल्या मॅचमध्ये. टुर्नामेंट असं पारितोषिक नक्की काही ट्रॉफी सुद्धा आहेत आणि कैलाशवासी काशीनाथ बालाराम चौधरी जे आपण बघितलं गेलं तर सरवलीचे आहेत यांच्या स्मरणार्थ